पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पुण्यातील स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर या परिसरामध्ये पाऊस कोसळतोय। सकाळपासूनच शहरातील ढगाळ वातावरण या ठिकाणी आहे। पावसामुळे शहरातल्या रस्त्यांवर सध्या वाहतूक कोंडी देखील होते। पुण्यामधल्या पावसाची स्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आता पुण्यामध्ये काय स्थिती आहे? पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि आता जोरदार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे। पुण्यातल्या डेक्कन, स्वारगेट, शिवाजीनगर त्यासोबतच खडकवासला परिसरात सुद्धा जोरदार असा पाऊस सुरू झालेला आहे। आणि या पावसामुळे आपण पाहू शकतो ठिकठिकाणी पाणी साचल्याचा सुद्धा घटना या ठिकाणी शहरात झाल्याचं पाहायला मिळतात। आणि ज्या खडकवासला धरण क्षेत्रात आहे त्या ठिकाणी सुद्धा जोरदार असा पाऊस सुरू आहे। आणि धरण साखळीमध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे खडकवासला धरणाची जी पाणी पातळी आहे ती सुद्धा साधारणतः 2 TMC वाढल्याची माहिती ही खडकवासला जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे। आणि त्यासोबतच हवामान खात्याने जी काही माहिती दिलेली आहे ती अर्थातच जुलै महिन्यात अर्थात या महिन्यात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस कोसळणार अशा पद्धतीची माहिती ही देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो गेल्या आठवडाभरापासून शहरात पाऊस नव्हता, मात्र आज सकाळपासूनच शहरातल्या भागांमधलं जे काही होतं ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी वाहनं सुद्धा बंद पडल्याच्या घटना या ठिकाणी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आणि पाहू शकतो ज्या पद्धतीने शहरातील जे नागरिक आहेत त्यांची मात्र धावपळ होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सुद्धा पुणेकरांना सामना करावा लागतोय। आणि धन्यवाद माहितीबद्दल। तर पुण्यामधली ही पावसाची दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात।